नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाभारतातील एक अतिशय गहन आणि विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन आलो आहोत। प्रश्न असा आहे की जेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडवांसोबत होते, मग त्यांना इतक्या संकटाचा, दुःखाचा सामना का करावा लागला? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी येतो, पण याचं उत्तर एक सुंदर, तात्विक, प्रेरणादायी उत्तर दिलं आहे महाभारतातील एक थोर व्यक्तिमत्व भीष्म पितामहांनी। आजच्या व्हिडिओत आपण याच उत्तराचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि समजून घेणार आहोत। दुःख हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग का असतात, त्यातून आपण काय शिकू शकतो? चला तर मग सुरू करूया हा आध्यात्मिक प्रवास। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर पहिले आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। महाभारतात पांडवांचं आयुष्य म्हणजे दुःख आणि संकटाचा मोठा डोंगर। त्यांना सतत अन्याय, अपमान आणि युद्धाचा सामना करावा लागला। 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, ध्रुव तिकीट हारल्यानंतर द्रौपदीचा सभेत अपमान, कौरवांनी सतत पांडवांचा छळ केला आणि शेवटी कुरुक्षेत्रावर आपल्याच नातेवाईकांविरुद्ध युद्ध लढण्याची वेळ आली। पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्व संकटांमध्ये पांडवांनी एकटे नव्हते। त्यांच्यासोबत होते स्वतः भगवान श्रीकृष्ण, जे केवळ त्यांचे मार्गदर्शक नव्हते, तर त्यांचे सखा, बंधू आणि दैवी शक्तीचे प्रतीक होते। मग प्रश्न पडतो, जेव्हा स्वतः परमेश्वर त्यांच्यासोबत आहे, तेव्हा पांडवांना इतकं दुःख का सहन करावं लागलं? याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण थेट भीष्म पितामहांकडे, ज्यांनी युधिष्ठिराला या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर आणि तात्विक दिलं। महाभारतात युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर भीष्म पितामहांनी भेटायला जातात। युधिष्ठिर तेव्हा विचारतात, भीष्म पितामह, जेव्हा आमच्यासोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते, तेव्हा आम्हाला इतक्या संकटाचा सामना का करावा लागला? आम्ही धर्माच्या मार्गावर होतो, तरी आम्हाला इतकं दुःख का मिळालं? भीष्म पितामहांनी शांतपणे हसतात आणि म्हणतात, युधिष्ठिर, दुःख ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे। श्रीकृष्ण तुमच्यासोबत होते याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दुःख येणार नाही। त्यांचा उद्देश तुम्हाला दुःखापासून वाचवणं नव्हतं, तर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढणं आणि त्यातून शिकवण घेण्यासाठी मार्गदर्शन करणं होतं। भीष्म पितामह सांगतात की प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माचं फळ भोगायचं लागतं। पांडवांनी धर्माचं पालन केलं, पण त्यांच्या भूतकाळातील काही कर्माचं फळ त्यांनी दुःखा स्वरूपात भोगावं लागलं। उदाहरणार्थ, द्रौपदीने आपल्या पूर्वजन्मात केलेली प्रार्थना आणि पांडवांनीचे काही निर्णय यामुळे त्यांना दुःख आले। पण यात श्रीकृष्णाने त्यांना नेहमीच योग्य मार्ग दाखवला। भीष्म म्हणतात, दुःख ही केवळ शिक्षा नाही, तर ती एक शिकवण आहे। पांडवांच्या दुःखांनी त्यांना धैर्य, सहनशीलता आणि विश्वास दाखवला। वनवासात त्यांनी आत्मचिंतन केलं, ध्रुव तिकीट त्यांनी धैर्याची परीक्षा दिली आणि युद्धात त्यांनी धर्मासाठी लढण्याचं महत्त्व समजलं। भीष्म पितामह पुढे म्हणतात, जर श्रीकृष्ण तुमच्यासोबत नसते तर तुम्ही या दुःखातून कधीच बाहेर पडला नसता। श्रीकृष्णाने तुम्हाला दुःख दिले नाहीत, पण त्यांनी तुम्हाला त्या दुःखांना सामोरं जाण्याची शक्ती दिली। त्यांनी अर्जुनाला गीता सांगितली, द्रौपदीचं रक्षण केलं आणि तुम्हाला धर्मयुद्धात विजय मिळवून दिला। भीष्म पितामह युधिष्ठिरांना समजावतात, दुःख आणि सुख हे दोन्ही नश्वर आहेत। जो मनुष्य आणि दोघांना समान दृष्टिकोनातून पाहतो, याच खऱ्या अर्थाने मुक्त होतो। श्रीकृष्णाने पांडवांना हेच शिकवलं, कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका। आजच्या काळात आपण पांडवांसारखे अनेक दुःख भोगतो। नोकरीत अपयश, नात्यात तणाव किंवा आर्थिक अडचणी, या सर्व गोष्टी आपल्याला जीवनात येतात आणि बऱ्याचदा आपण विचारतो, देव आहे तर मग मला हे सहन का करावं लागतं? आजही भीष्म पितामहांचं उत्तर आपल्याला मार्गदर्शन करत असतात। आपल्या कर्तव्यात कसूर करू नका। जसं पांडवांनी धर्म सोडला नाही आणि तसं आपणही आपला धर्म सोडू नये। दुःख ही तात्पुरती असतात, त्यांना सामोरं जा आणि त्यातून शिकवण घ्यावी। जसं श्रीकृष्ण पांडवांसोबत होते, तसं विश्व आणि आपल्यासोबत आहेत। योग्य वेळी तुम्हाला मार्ग मिळेल। दुःख तुम्हाला
दुःखात तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी देतात त्यावर आत्मचिंतन करावे. आजच्या व्यस्त जीवनात श्रीकृष्ण सीतेचा संदेश कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. मित्रांनो, पांडवांच्या दुःखामागे आणि भीष्म पितामहांच्या उत्तरामागे एक सुंदर तत्वज्ञान आहे. दुःख ही आपल्या जीवनातील आव्हानं आहेत ज्यांना पार करून आपण अधिक मजबूत होतो. श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक आपल्या जीवनात नेहमीच असतो. मग आपला आत्मविश्वास असो, कुटुंबासह आणि किंवा वैश्वाचं दैविक शक्ती असो. चला, पांडवांप्रमाणे आपणही आपल्या दुःखांना सामोरं जाऊया, त्यातून शिकूया, धर्माच्या मार्गावर पुढे जाऊया. हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देणारा वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्समध्ये सांगा तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आहे जिथे तुम्हाला दुःखातून शिकायला मिळेल.